यापुढे कोणत्याही दहशतवादी हल्ल्याला युद्ध म्हणूनच पाहिलं जाईल असं सज्जड दम भारतानं पाकिस्तानला दिलाय। दहशतवादाविरोधात मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या बैठकीत हा निर्णय झाला। विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भातली माहिती दिली गेली आहे। भारताने जी घोषणा केलेली आहे की जर दहशतवादी कुठले कृत्य झालं तर ही ॲक्ट ऑफ वॉर होईल। ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे, कारण यामुळे भारतीय सैन्याला वेगवेगळे अधिकार दिले जातील। म्हणजे आपण जर पाकिस्तानच्या आत सैन्याला घेऊन जायचं असेल तर ते करता येईल। पाकिस्तानची जी सी स्पेस म्हणजे समुद्री जी हद्द आहे त्याच्या आत आपल्याला जाता येईल। आपल्याला त्यांच्या एअरस्पेसमधून काही कारवाई करायची असेल तर ते जाता येईल। आपण जगाला सांगू शकतो की आता तुम्ही कुठेही कोणीही पाकिस्तानच्या जवळपास सुद्धा फिरकू नका। म्हणजे आपल्याकडे असलेली पूर्ण सैन्याची ताकद वापरून आपण पाकिस्तानच्या खिलाफ कारवाई करू शकतो। तर एकंदरीत शस्त्रसंधीचा जो निर्णय झाला त्याबाबत भारताची आक्रमक भूमिका राहिलेली आहे। त्याबाबतचे काही तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला आणि सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय भारताने घेतला, तो कायम ठेवला। हा करार यापुढे सुद्धा रद्दच राहील या भूमिकेवर भारत ठाम आहे। पाकिस्तानवर काही निर्बंध घातले गेले। पाकिस्तानी ईमेल पासून पोस्टाच्या पार्सल पर्यंत बंदी घातली गेली। पाकिस्तानच्या जहाजांवरची प्रवेशबंदी कायम ठेवलेली आहे। पाकिस्तानी अधिकारी इथे नकोत अशी भूमिका भारताने घेतली। दिल्लीतून हाकलून दिलेले पाकिस्तानी अधिकारी परत येऊन दिले जाणार नाहीत असं सांगितलंय। इस्लामाबादमधून भारतात आलेले अधिकारी परत जाणार नाहीत असं सुद्धा स्पष्ट केलंय। व्हिसा बंदी सुद्धा कायम आहे। पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं बंद राहणार आहे। भारताने याबाबतची भूमिका घेतलेली आहे। पाकिस्तानी विमानांना भारताचं आकाश सुद्धा खुलं नाही। आयात सुद्धा बंद केलेली आहे। पाकिस्तानकडून आयात बंद करण्याचा निर्णय भारतीय सरकारनं घेतला। त्याबाबतची एक ठाम भूमिका सरकारकडून घेतली गेली। शस्त्रसंधीनंतरही आयात बंदी कायम राहणार आहे।